पाठारे फॅमिली बरोबर प्रधान चालले, तर खूप मोठी स्टोरी आहे. तर तुमचं काय मत आहे जान्हवी पाठारे? हे बघा. हॅलो हाय गुड मॉर्निंग. बोलतोय आमची ट्रेन 3 तास लेट आहे आज. एकदम बेस्ट असं नाही पण बेस्ट आहे. हॉस्पिटलला ये. फायनली आम्ही हम्पीमध्ये पोहोचलोय. तर इकडचं जेवण सुंदर आहे. जानना है इधर उसका कहना है, उधर पिजन है, उसको क्या बोलते हैं मेरे को नहीं जानना है पिजन के बारे में. सो गाइस आणि बार्गेनिंग केलंय आम्ही. होमस्टे कल्याण मी कल्याण की आहे ना. हॅलो हाय वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही विचार करता मी स्टेशनला आहे. आम्ही चाललो आहोत हम्पीला आणि माझ्याबरोबर आहे तर पाठारे फॅमिली बरोबर प्रधान चालले आणि ज्ञानदा तन्वी सई या येत नाही आहेत. मिस केलंय त्यांनी. तर आमचं खूप स्ट्रगल झालं आहे, पण या स्टेशनवर खूप आवाज आहे म्हणून मी जेव्हा ट्रेनमध्ये बसेल तेव्हा हा व्हिडिओ कंटिन्यू करतो. तर खूप मोठी स्टोरी आहे. आम्ही 2 तास वेट केला आहे. फायनली आमची गाडी आली आहे. तळ्यात म्हणत होतं, बाबाच्या फोनवर दाखवत होतं एका ॲपमध्ये 5 नंबर प्लॅटफॉर्म, 7 नंबर जिथे आम्ही गेलो होतो, आणि जान्हवी जिथे बघत होती तिथे दाखवत होतं 5 नंबर प्लॅटफॉर्म. असा खूप स्ट्रगल केलं ना. आम्ही 7 वर बसले, मला 7 वर गाडी आली. अशा बॅगा घेऊन नाही जाणार 5 वर. बाबा आणली बाबा त्यांनी. थँक्यू. येस. तर अशा प्रकारे आम्ही ट्रेनमध्ये फायनली बसलोय. तर तुमचं काय मत आहे जान्हवी पाठारे? हे बघा खुराक चालू. आता हे फक्त प्रवासासाठी बाबा. तर नॉट अलाउड. प्रवासात असं नका बोला. 2 तास बसून कसे गेले तू 2 तास बाबा? एकदम फन. आम्ही होतो कारण की हातामध्ये मोबाईल आणि कुठला तरी गेम खेळत होता, त्याच्यामुळे मग 2 तास जाणारच ना. बाबाचा फेवरेट गेम आहे, 1 नंबर गेम. त्याचं असं म्हणणं की त्याच्यात डोकं लागतं. नाही डोकं नाही लागत, त्याच्यासाठी बुद्धी चांगली लागते. आणि बुद्धी चांगली होते असं म्हणणं आहे. आणि बुद्धी चांगली होते. मी फोन वापरला तर त्याने अडिक्शन असतं, आणि त्यांनी फोन वापरला आणि गेम खेळला म्हणजे बुद्धी. मी फक्त गेम खेळण्यासाठी वापरतो. हे लोक नको त्या गोष्टी वापरत असतात. म्हणजे गेम खेळणं ही नको ती गोष्ट नाही आहे. बरं आता खाण्याचा खुराक निघतोय. आता ब्रेक टाइम झाला. चला. हॅलो हाय गुड मॉर्निंग वेलकम बॅक चॅनल. तर कालच केलं होतं, हा व्हिडिओ कंटिन्यू करतोय. आम्ही ट्रेनमध्ये रात्री बसलो, खूप उशिरा बसलो. किती वाजता? 12. 2 तास लेट. ट्रेन लेट झाली आणि मग आलो, झोपलो, उठलो, फ्रेश झालो, नाश्ता केला, खूप गोष्टी केल्या, गप्पा मारल्या. फायनली लक्षात आलं की ब्लॉग करायचा आहे, तो कंटिन्यू. तर आम्ही आमचा ब्लॉग कंटिन्यू करतोय. आमची ट्रेन 3 तास लेट आहे आज. 5 वाजता आम्ही पोहोचणार आहोत जिथे आम्ही 2ला पोहोचणार असं. तर आज काही खूप मोठं स्केड्यूल नाही आहे. राहिलं तर आम्ही आज शॉपिंग करायचा प्लॅन केलेला आहे, मार्केट बघायचा प्लॅन केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बस एवढंच आज. तो ज़्यादा से ज़्यादा हो सकता है तो 15 मिनिट का व्हिडिओ हो जाएगा, पर एन्जॉय करना. आता आम्ही बदामीला पोहोचणार आहोत, जिथे नाही उतरू शकत. डायरेक्ट हॉस्पिटल. सो जो काही ब्लॉग एन्जॉय करता येईल, जे काही मजा करता येईल ते तिथे गेल्यावरच आहे. पण आजच्या ब्लॉगमध्ये एवढं काही नाही. पण हां, तिकडे शॉपिंग रिलेटेड काय काय गोष्टी आहेत, मार्केट कसं हे नक्की बघता येईल. आणि असं चाललंय आमचं. सुप्रिया मॅडम बसल्या, चिल मारतात, तुम्हाला दाखवते. येस सुप्रिया ताई, कसं वाटतंय? ट्रेनचा प्रवास आवडतो मला. म्हणजे लांब पर्यंत जायला छान वाटतं ट्रेन. फक्त एवढीच एक रिक्वेस्ट आहे रेल्वेवाल्यांना की प्लीज वॉशरूम जरा क्लीन ठेवा. त्याच्यामुळेच खरं तर असं आता माझा मूड गेलाय सगळा. पण आता काय, पर हमारा इंडियन टॉयलेट अच्छा है बाबा. तुम्हाला वेस्टर्न का दोन्ही हे, पण ते जरा स्वच्छ ठेवणं किंवा त्यातले ते सगळं ती डस्टबिन खराब झालेले आहेत. बरं पॅसेंजर पण असे असतात ना की सगळं त्याच्यामध्ये
सॅनिटरी पॅडपासून सगळं असं टाकून ठेवतात, त्याच्यामुळे ते असं झालं मला. तर आता मी बाबाबरोबर भांडले की आपण फ्लाईटने का नाही गेलो. तर तिथून 2-3 तासाचा प्रवास होता. तर आता 2-3 तासाचा प्रवास परवडला असतं असं मला वाटतं. की तुम्हाला सुद्धा जर हम्पीला जायचं असेल तर हॉस्पिटल ट्रेन घेण्यापेक्षा हुबळी किंवा विजयनगर जिंदाल हे 2 स्टॉप आहेत. तिथून मला वाटतं 3 का 4 तासाचा समोसेवाला आलेला आहे. बाबा तुला समोसा हवाय? बाबा घेऊ समोसा. बाबाला आमच्या ट्रेन मध्ये जे काही येतं एक प्लेट खायचं असतं आणि त्याला ते आवडतं. तर आता हा समोसा देईल आणि मग तो खाल्ल्यानंतर बाबा तृप्त होईल असं मला वाटतं. कारण त्याला प्रत्येक गोष्ट जिथे ट्रेन मध्ये जी येते ती त्याला पाहिजे आवडते. दे आप करो नाही नाही कोई नाही करो. चांगलं वाटतात समोसा. तुम्हाला हवेत? अरे मग मुलींनो? तुम्ही खाणार आम्ही नाही खाणार वा. हा 2 और एक प्लेट देईल. एक खाऊया. एक खाऊया. खा रिव्ह्यू एक कसा आहे? छान आहे. दिला नाही त्याने मिरची मिरची चटणी मिरची आहे नाही आहे. पण एकदम बेस्ट असं नाही, पण बेस्ट आहे. रेल्वेच्या हां. ह्याने बेस्ट. बरं हे रेल्वेचे असतील का? हे रेल्वेचे असतात नाही, हे असे लोकल मला वाटतं. बाहेरून आणलेले असते स्टेशन. तुम्ही पण ट्राय करा. या घेतो आम्ही खातोय ट्रेन मधले समोसे. त्याच्याबरोबर चटणी नाहीये, सुकी चटणी नाहीये, ओली चटणी नाहीये, पाव नाहीये. इतना इतना मिलेगा. मिर्ची बहुत स्वादिष्ट है. एवरेज आहे. ठीक आहे, भेटू आता आपण पुढे काय होतंय. अजून काही खाद्यपदार्थ आले की आम्ही तुम्हाला सांगू. स्टे ट्यून. छान झोप झालेली आहे आणि आम्ही पोचलो हॉस्पिटलला. ये तब्बल 4 तास लेट. 4 तास लेट. आता आम्ही उतरतोय, बॅगा घेऊन रेडी होत. कधी स्टेशन येतोय कधी इथे पाऊल ठेवते असं झालं. स्टे ट्यून. फायनली आम्ही हम्पीमध्ये पोहोचलो आहेत आणि इथे पद्धत अशी इथे होमस्टे असतं. इथे हॉटेल नाही आहेत कारण की ही जागा खूप छोटी आणि गोड आहे. तर होमस्टे इन द सेन्स इथे जे ओनर असतात तिथे रूम अरेंज करतात साईड बाय साईड आणि बाहेरच्या लोकांना ते रूम प्रोव्हाइड करतात. सुंदर अप्रतिम स्वच्छ रूम आहे आणि खूप रिजनेबल रेटमध्ये. तुम्ही जर हम्पीला आलात तर प्लीज हॉटेल आणि या गोष्टीमध्ये पडू नका. होमस्टे असतात, कॉन्टॅक्ट करा. गुगलवरती तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळतील. ऑर्डर्स नाही मिळालं तर ह्यांच्या जे काही डिटेल्स आहेत मी मेन्शन करेन. तुम्हाला रूम दाखवायचं. ब्युटिफुल. हा फक्त कपलसाठी ही रूम ॲक्च्युली आहे, पण आम्ही 4 राहणार आहोत. जानू, मी आणि बाबा आणि सुप्रियाताई. बेड वगैरे इट्स व्हेरी नाईस. खूप सुंदर खूप भारी. सो स्ट्रेस सगळा निघून गेला रूम स्वच्छ आणि छान बघून. तर आता फटाफट आंघोळ करणार आहोत. इथे एक छान मस्त मिनी मार्केट आहे आणि फिरायला पण खूप छान आहे. इथे सगळीकडे दगडी आहेत. तर आता आंघोळ केल्यावरच बघूया. तर मी फ्रेश झालो आणि आता आम्ही बसलोय मस्त छान कॉफी आणि डोसा इडली डोसा. सो आम्ही डोसा खाणार आहोत, नाश्ता करणार आहोत आणि मग आंघोळ करून फ्रेश होऊन छान तयार होऊन आम्ही मिनी मार्केट फिरायला जाणार आहोत. तर आजचा आमचा दिवस एवढाच आहे. संपला. अजून काही एक्सपेक्ट करू शकत नाही. छान झोपायला मस्त बेड मिळालेला आहे. तर आज आम्ही आराम करणार आहोत आणि उद्या सकाळी आम्ही स्टार्ट करणार. सुप्रियाताई आणि बाबा येत आहेत. आम्ही कॉफी घेतली. इथे फक्त कॉफी आणि चहा मिळतो आणि इथे एक न्यू लक्ष्मी टूर्स होम म्हणून आहे जिथे वरती नाश्ता मिळतो आणि खूप छान आहे. सो हम जा रहे हैं ऊपर.
सामने ही है एग्जैक्टली, बहुत अच्छा है. अशा प्रकारे सिटिंग आहे, अरेंजमेंट आणि छान झाडं लावली आहेत. इंटरेस्टिंग. मिळणार. तर इकडचं जेवण सुंदर आहे, अप्रतिम आहे. आम्ही डोसा, मसाला डोसा खाल्ला. मसाला डोसा नाही, डोसा असतो फक्त मस्त होते ते गप्पे. कुरकुरीत डोसा आणि पातळ होता, जाड होता. आंबोळी मालक पण तेच, सर्वर पण तेच, खूप पण तेच. सो सुंदर आहे, खूप चांगलं फूड आहे. इथे या तुम्ही जर हंपीला आलात तर, आणि इथे जेवा. चटणी आणि भाजी तर अप्रतिम सुंदर होतं. 50 रुपये रिजनेबल रेट आहेत. इथे सगळे रेट्स लावले आहेत. आणि एक दिवस आम्ही इथे येऊन त्यांचा थाळी मील पण ट्राय करणार. आज रात्री इथे जेवणार होतो आम्ही. आणि वाईब खूप सुंदर आहे, अरेंजमेंट छान आहे, पोलाईट आहेत दोघं जण, नवरा बायको. खूप स्वीट आहे. जानना है इधर उसका कहना है, उधर पिजन है, उसको क्या बोलते हैं मेरे को नहीं जानना है. पिजन के बारे में मेरे को जानना है ये पत्थर का क्या है. ये कितना बड़ा पत्थर है. क्या है पत्थर? थोडा मोठा दगड आहे बघ तो. त्याच्यात होल काय ते काहीतरी कापण्यासाठी केला गावात. खूप मोठे दगड आहेत तिथे. आम्ही इथे टेरेसवर आलोय जिथे आम्ही राहतोय. त्याच्यावर अशी सुंदर टेरेस आहे मस्तपैकी. तिकडून सगळं हम्पीचे जे त्याची दगडी दिसतात, दगडी. हम्पी सो गाईज उच्च गावात गाईज राहू द्या, हे कट करू नको, राहू दे. इथे सांभाळून चाला. इथे खाली रोड म्हणजे असे दगडी लावले. तर गाईज आम्ही आता निघालो मार्केट फिरायला. आम्ही आंघोळ केली, फ्रेश झालोय आणि आता मार्केट फिरतोय. आणि आमच्या होमस्टेच्या 2 पावलं लांब, नॉट इवन एक्झॅजरेटिंग 2 पावलं लांब मार्केट आहे. सुरू झालेलं आहे. इथे खूप छान छान गोष्टी आहेत. सो आज आपण एक्सप्लोर करणार आहोत हम्पीचं मिनी मार्केट. व्हेरी नाईस. मी तर जाताना घेणार आहे, हे छोटे घेणार आहे. कमिंग. बाकी तर सगळं मुंबईत मिळतं, त्याच्यामुळे फक्त इकडे येऊन इकडचं काहीतरी घ्यायचं म्हणून मॅग्नेट घेतलेत. अजून काही माहीत नाही. लोकल जी लोकं आहेत त्यांच्या छोट्या छोट्या स्टॉलवरनं जरा खरेदी करावी, कारण आपल्यासारखे पर्यटक आल्यानंतरच त्यांचा बिझनेस असतो. त्यामुळे असे छोट्या छोट्या गोष्टी केल्या की त्याचाही आनंद होतो. मज्जा. तर आम्ही कपडे घेतलेत इथून. छान कपडे आहेत आणि बार्गेनिंग केलं आहे आम्ही. 1,500च्या गोष्टी आम्ही घेतल्यात 800 रुपयामध्ये, विच इज व्हेरी अफोर्डेबल. आणि मी पण माझ्यासाठी सेक्सी ड्रेस घेतला आहे आणि अजून काहीतरी घ्यायचं आहे. पैसे सगळे खर्च नाही करायचे. इकडे एक गोष्ट आहे, इकडे बऱ्याच गोष्टी सिमिलर आहेत मुंबईत मिळण्यासारख्या. सो जास्त स्पेंड करू नका. जे बाहेर नाही मिळत आहे, मिळू शकत नाही, ज्याला सेन्स आहे त्यांनी इथे शॉपिंग करावी आणि बार्गेनिंग करा. सो आम्ही छान शॉपिंग केली आहे. तर आम्ही आलो त्रिशूळ रेस्टॉरंट, जर्मन बेकरी असं नाव आहे. ऐकले की फूड छान मिळतं, डोंट नो, पण आता ट्राय करणार. जे काय तोंड दिसतंय ब्ल्यू सगळं लाईटच वाईब आहे, वाईब आहे. गोव्याचे जे असतात नाही का छोटे छोटे कॅफे, बार आणि बार कॅफे फील आहे. ट्यूबलाईटच ब्ल्यू आहे. जेवण चांगलं मिळतं, बाकी काहीच म्हणणं नाही. ठीक आहे, बघू आता जेवण कसं आहे. छान असा फ्राईड राईस आहे. बाबा कसं वाटला फ्राईड राईस? घरातला फ्राईड राईस आहे, आपण घरी बनवतो तसा. पिझ्झा पण तसाच होता ना? पिझ्झा पण तसाच, मार्गारिटा पिझ्झा होता. मार्गारिटामध्ये टमॅटो पिझ्झा. कसं वाटलं तुम्हाला जेवण इकडचं? एव्हरेज. आम्ही छान फ्राईड राईस खातो. हाय, फायनली आम्ही घरी आलो, फ्रेश झालो आहे, चेंज केलं आहे आणि उद्याची तयारी करतो आहे सकाळची. पण आजचं रुटीन आमचं खूप हेक्टिक नाही म्हणू शकत, पण छान झालं, सोयीस्कर झालं. आम्हाला खूप जास्त काही फिरता आलं नाही, पण आम्हाला काही गोष्टींची माहिती मिळाली आणि त्याच रुटीननुसार आता आम्ही पुढच्या गोष्टी करणार आहोत. स्पेशली ट्रेनने जर आला
आणि अशी ट्रेन जर लेट झाली तर खाण्याच्या वस्तू तुमच्याकडे ठेवा, कारण ट्रेनमध्ये जे खायला मिळतं ते खाण्यालायक नसतं. कारण ह्या ट्रेनला पॅन्ट्री कार्ड नाही. त्याच्यामुळे आम्ही येताना अंडा, काहीतरी मसाला, बिर्याणी म्हणतात पण बिर्याणी नव्हती, तो साधा व्हेज पुलाव होता. मला व्हेज पुलाव मी मागवला होता आणि ह्यांनी अंडा बिर्याणी मागवली होती, जे बिर्याणीच्या नावाने दिलं, पण तो पुलावमध्ये 2-4 अंडी लावली होती कापून. आणि पाणी जे म्हणजे त्याचा रस्सा जो होता तो फक्त मसाल्याचं पाणी होतं, दुसरं काही तिखट, मीठ आणि हळद, हिंग, बास. ते खाणं म्हणजे आम्ही ते खाल्लंच नाही, तसंच ठेवलं. त्याच्यामुळे तुम्ही एक काहीतरी थेपले किंवा काहीतरी तुमच्याकडे कॅरी करा की जेणेकरून जर अशी ट्रेन लेट झाली तर तुम्हाला ते खायला मिळेल. आणि इथे आल्यानंतर बार्गनिंग करा. ऑटोवाले इकडचे दुकान मेंडॉर्स वगैरे थोडं लुटायचं काम करतात. तर तुम्हाला जर बार्गेनिंगची स्किल असेल तर तुम्ही फिरू शकता. तर आम्ही उद्यासाठी 2 रिक्षा ऑटो ठेवल्या आहेत की आम्हाला सगळीकडे 2च ना, एकच, कारण ते लांब आहे आणि आपण तेवढं डिस्टन्स वाईज ऍक्च्युली ते असं लांब नाहीये. आम्ही एक रिक्षा ऑटो केली आहे, त्याच्यात आम्ही सगळेजण जाऊन फिरणार आहोत. गाडी करणार होतो आम्ही, पण त्यांचं असं म्हणणं आहे की त्या ज्या गल्ल्या आहेत त्या खूप छोट्या आहेत, गाडी जाणार नाहीये. नाहीये. जे बाय कार येणार आहेत त्यांनी हा विचार करा, तुम्हाला पूर्ण हम्पी फिरता येणार नाही बाय कार, तुम्हाला ऑटो घ्यावीच लागेल कंपल्सरी. आणि ते खूप छोट्या छोट्या गल्ल्या आहेत जिथे 4 व्हीलर अजिबात जाऊच शकत नाही, तर कुठेतरी पार्किंग करून तुम्हाला जावं लागेल. तर हां, इथे तुम्हाला ऑटोने फिरता येईल. तर मोस्टली तुम्ही ट्रेननी आलात तर कन्व्हिनियंट पडेल सगळ्याच बाबतीत गोष्टी. नाही, मला असं वाटतं ट्रेनपेक्षा जर अफोर्डेबल असेल तर फ्लाईट बेटर आहे, कारण हां, आपला flight. तसा प्रवास बघितला तर 16 तासाचा प्रवास झाला. पण ती 4 तास आमची ट्रेन लेट झाली. हा, पण म्हणजे That's तरी पण म्हणजे सकाळची जर मला वाटतं काहीतरी 7:30ची काहीतरी फ्लाईट आहे, तर थोडे पैसे जास्त जातील. ऍक्च्युली आम्ही तो विचारच नाही केला आणि आम्ही ट्रेनचं हे केलं. फक्त स्वच्छता आणि याच्या दृष्टीने जरा मला ट्रेनचं आता मला बोरिंग झालं. म्हणजे तर जातानाचं तिकीट काढलंय म्हणून, नाहीतर मी विचार केलाच असता नक्कीच. पण तुम्ही करणार असाल तर फ्लाईट ऑप्शन आणि बाय रोड दमणार, मला असं वाटतं दमायला खूप कमी होईल असं वाटतं. बघा विचार, इट्स अप टू यू. तर येस, आजचा दिवस आमचा इथेच संपलाय. आय डोंट नो मी काय काय शूट केलंय, पण प्रयत्न खूप केलाय ब्लॉग पूर्ण कम्प्लीट करायचा. आजचा ब्लॉगचाही प्लॅन नव्हता, आम्ही ठरवलं तो उद्यापासून करावा. पण ही जी जर्नी आमची स्टार्ट झाली आहे, क्रिटिकल कॉम्प्लिकेशन्स आले, तर म्हटलं आज हे रेकॉर्ड करून लोकांपर्यंत माझ्या पोहोचलं पाहिजे. लाईफ मध्ये पहिल्यांदा मी ज्या दिवशी जायचंय त्या दिवशी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तिकीट कन्फर्म नाही. हो, ऍक्च्युली बॅग्स भरून ठेवल्या होत्या आणि पहिल्यांदा असं झालंय की असा प्रवास आम्ही केला नाही. तर मी कधीच असा करत नाही प्रवास, कारण हे पोरींना घेऊन यायचं म्हटलं तर शक्यच नाही. पण माहिती नाही, डेस्टिनेशन ठरलेलं होतं. इफ नॉट हम्पी देन महाबळेश्वर असं आपलं ठरलेलं. नाही झालं. 2 दिवस आपण इकडे जाऊन की ऍटलीस्ट मनाने तयारी केली की फिरायला जायचं, तर कुठे बॅग्स पण भरल्या होत्या ना आपण. म्हणजे मला असं झालेलं की नाही आता नाही जाऊ शकत, पण ठीक आहे. पण फायनली मी फोन केल्यावर 15 मिनिटाला कॉल आला आणि आम्ही निघालो. असं आमचं यावेळेस अशी आमची यावेळेसची ट्रिप झाली आहे. सो अशा पद्धतीत आम्ही आज अख्खा दिवस मजा केलेली आहे आणि आता आम्ही झोपतोय. बाबा, तुम्ही मगासपासून बघताय, बाबा मस्त उद्याची जानूची तयारी करतात ड्रेस. जानूला आमच्या बरं नाही आहे, सर्दी झाली आहे, थोडं खूप रडती आहे सकाळपासून, त्रास देते मला ही खूप. आणि आम्ही डिनर करायला आज त्रिशूल या कॅफेला गेलो. यू कॅन अवॉइड इट असं. ऍक्च्युली इट्स ओके सो अकॉर्डिंग टू आवर होमस्टे ओनर इट इज सो येस. सो बेटर ऑप्शन्स आहेत जे आम्ही उद्या एक्सप्लोर करू. मोस्टली इथे आम्ही लक्ष्मी काय समोरचं आपण न्यू लक्ष्मी गेस्ट हाऊस करून एक आहे सुंदर, त्याचं फूड खूप आपण बोललोय सकाळच्या हो. एका क्लिपमध्ये. खूप सुंदर आहे. खूप सुंदर. तर तुम्ही इथे आलात तर नक्की तिकडे तुम्ही जेवू शकता व्यवस्थित. आणि आणि आपलं होमस्टे कल्याण भाई मी कल्याण की आहे ना तुमको कल्याण गेस्ट हाऊस मी तरी पण मेन्शन करेन आणि म्हणजे तुम्हाला थोडी इन्फॉर्मेशन मिळेल, प्राइस वगैरे वॉट एव्हर जे सगळ्या गोष्टी. सो येस, आजचा ब्लॉग इथेच संपतोय. भेटू आपण पार्ट 2 ला. तोपर्यंत स्टे ट्यून्ड. बाय बाय.